करू शकत नाही, कुठल्याच प्रकारचा फास तुला आवळू शकत नाही, बसत नाही, असा तू बलशाली आहेस, असे प्रभू रामचंद्र हनुमानजी स्तुती करू लागले. वरून पासते किती तुझा जिंका होया मारुती, यमाची तेथे कोण शक्ती, तुझा निश्चिती दंडावया. अरे वर्णानं फाल टाकला, त्या फाशामध्ये तू सापडत नाहीस. यमाचा यमदंड आहे, यमाने यमदंड टाकला, तोही उडून बाजूला गेला. यमाची काय बाबत आहे, यम थर थर कापतो आहे. हा एवढा बलशाली आहे हनुमंता. यमनियंता सकळ जग पदाभिमाने लग बघा, दंड घेऊन या वेग, तुझा सवेगा दंडू आला. अरे ज्या वेळेला यमाने यमदंड टाकला, त्या हनुमंतांच्या अंगावर मोडून गेला. यम तुम्हा आम्हाला नेतोय, यम कुणाला नेतोय, जे जुगार खेळतो त्याला नेतोय, यम कुणाला नेतोय, जे प्रतिभानं खेळला त्याला नेतोय, यम कुणाला नेतोय, पेताळाला नेतोय, अरे खोटं बोलणारा नेतोय, हाती वागणाऱ्याला देतोय, तो त्रास देणाऱ्याला, जो बांध कोरणाऱ्याला, अरे भावा भावाने भांडण असलं त्याचा कापूस जोडणाऱ्याला यम नेतोय. अरे इथं यमाची काय गती आहे, 4-10-5 वर्षापासून इथं शक्ती आहे. इथं भक्तच येतात, इथं देवच येतात. इथं एखादा माणूस मृत्यू मेला तर या ठिकाणी देवाच्या दानवाला, त्या देवाच्याच याला न्यायला यावं लागतं. इथं यम बेम येत नाही या वस्तीवर. एवढी शक्ती रामनामामध्ये, एवढी शक्ती रामायणामध्ये. अरे देव दानव, अरे यमचा यमाची काय बाबत आहे. यमदंड पाही म्हणून गेला तुझे देही, इतर बापुडी कोण काही, हनुमान पायी दंडावया. अरे यमानं चाल केली, यमानं हनुमंतावर दंड टाकला, 2 तुकडे झाले आणि बाजूला गेला. यम हातवर झाला. यमाची काय बाबत आहे. एक यम म्हणजे हनुमंता पुढे एक चिलटासारखा आहे, आणि यमाचे कुठे हनुमंताची बरोबरी आहे का, नाही. नाथ बाबा सांगू लागले, अग्नी वायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर, एवढा दट साचार हनुमान वीर. अरे एवढा आवाज हव्या शरीराचा आहे, अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडू शकत नाही. कुठं यमन कुठं राक्षस हे चिलर आहेत, हे काहीच करू शकत नाहीत. एवढी ताकद हनुमंतामध्ये आहे. आपुली आई हो प्रताप शक्ती, लावणी सकळांची वरदोक्ती, वज्र देही आयशी ख्याती, ती जगती मिरवी. अरे सर्व देव दानव एक झाले आणि सगळ्यांना आशीर्वाद दिला. या ठिकाणी वज्र देही म्हणून असा त्या हनुमंताला आशीर्वाद दिला, आणि तेव्हापासून वज्र देही असं त्या हनुमंताचं नाव आहे. काहीसे माझ वरदान तुरबळी वायुनंदन, वेग करो निवळान बंधुरत्न मदत. अरे आता काय मी तुला आशीर्वाद देऊ हनुमंता, तुला आधीच आशीर्वाद दिलेले आहेत, आणि आता जा रे बाबा, जाण्याची तयारी कर. जखमी अवस्थेमध्ये माझा बंधू पडलेला आहे, मला बंधूची भीक मागतो रे हनुमंता, तू जाण्याची तयारी कर. पाठीवरून हनुमंताच्या हात फिरवला, गोड बोलू लागले प्रभू रामचंद्र. ऐसे बोलत श्री रामचंद्र सकवानरांचे भार, ऐकोनी पिंजाळला कपिंद्रा तिभ्यासुर भासत. सगळे त्या हनुमंताची विनंती करू लागले, नळ करू लागला, नीळ करू लागला, अंग सुशेन वैद्य सगळे हनुमंताला हात जोडू लागले. उठ उठ बाबा उठ. अरे या ठिकाणी सौमित्र लक्ष्मण असणारा, अरे रक्ताच्या तारुल्यामध्ये पडलेला रे बाबा, याला वाचवायचंय. त्यावेळेला हनुमानजीनं काय केलं, पिंजारील्या रमावळी दिशे विक्राळ दांताळी, मस्तक गेला नभो मंडळी गोळांगुळी आवेस. आग्र रूप असं वेगळं रूप धरला, अग्राला विक्राळ
शेपटी आकाशापर्यंत तळपू लागले, अंगावरचे केस टाईट झाले, डोळे लाल झाले. बघत बघत हनुमंताचं उड्डाण वर गेलं. दोन्ही दिसती नेत्र गोळ जैसे धगधगी इंगळ, त्राटिता भूमीची लांगुळ लोक सकल भयभीत. तयारी केली. शेपटीचा दणका उठविला. दणका दिल्याबरोबर थरथर लोक कापू लागले. अंगावरचे केस टाईट झाले. हनुमानजीनं खालीवरी निष्ठ पाहितल्या बरोबर लालबुंद चेहरा झाला. वळीला पुच्छाचा अंकोडा लंघोनी सुवेळाचा कडा रामस्मरण वेगळा केला गाडा भूपकार. प्रभु रामचंद्र भगवान की असा या ठिकाणी गजर केला. बघत 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 हनुमंतानं कडा गाठून हनुमानजीचा उड्डाणाचा वेग वाढला. ऐकून कंच्याचा भूपकार दचके कैलासी शंकर बर मांड हडबडिले थोर घोरांदर मांडिले. मोठ्यानं रामनाम जप केला. मोठ्यानं बुबुबकार केला. कैलासामध्ये देवदानवांची पळापळ सुरू झाली. स्वर्गामध्ये देवदानव पळू लागले. त्यांचं त्यावेळेला अरे काय म्हणे, ऊन नाही, पाऊस नाही, काहीच नाही, आणि अवकाळी कसा भूकंप झाला. काळी प्रळय काही सृष्टी प्रळय रुद्रानी माती दृष्टी इंद्रादिक पडिले संकटी प्राणकंठी दाटले. जीवदाचे प्राण जायची वेळ आली. निस्तित्या बुबुबकारानं देवदानव मानव ऋषी सगळे हे संकटामध्ये पडले. एवढे वेग त्या हनुमंताचा होता. कडे खचले सागरी वृक्ष भ्रमती गगनांतरी उडान करता कपी केसरी सुरासुरी आकांत. त्या पर्वताच्या कडे समुद्रामध्ये तुटून पडले. हे झाडे झुडप आकाशामध्ये पान पळतुळ्यासारखे आकाशामध्ये गडगड फिरू लागले. एवढा त्या वाऱ्याचा वेग होता. हनुमंतानं एवढं जबर उड्डाण केलेलं होतं. सप्त सागरा खेळबळा धरा जाऊ पाहे रसातळा कांत जीव मात्र सकळा गोळांगुळाचे निधाके. एवढा भूकंप झाल्यासारखी अवस्था झाली. सात समुद्राचा खळबळा झाला. सगळे देव दानव मानव ऋषी ब्राह्मण सगळे हे घाबरले. आले म्हणले ऊन नाही, पाऊस नाही, काहीच नाही, आकाश नाही. आणि एवढा भूकंप झाला कसा. करोनिया राम नाम स्मरण सवेग केले उडान न लगतार दक्षिण सागर संपूर्ण क्रमी. सात समुद्राचं ओलांघन बघत 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 त्या हनुमंताने केला. सात समुद्र म्हणजे लांब 400 कोसाचे लांब आहेत. एक क्षण मनापेक्षाही त्याचा वेग जास्त होता. आणि एवढा वेग असताना त्याचं उड्डाण बघत बघत दूर गेलं म्हणतात. उपरी उपरी गगनांतरी सत्य लोक पर्यंत वरी गेले उडानाची त्वरी विक्रम हरी कपीचा. अरे वानराचं उड्डाण बघत बघत सत्य लोकांपर्यंत गेला. सगळ्याच्या वर ते सत्य लोक तिथपर्यंत गेला. एवढा धावू लागलेला हनुमानजी. दिशा दुमदुमीला संपूर्ण प्राणांतिक सकळ राक्षस गण ते ऐकून या रावण अति चिंता मन उपजवी. ऐका एवढं त्या ठिकाणी राजा रावणाचं बघा एका चुटक्याला बातमी राजा रावणाला कळाली. काय कळाली. अरे बापरे, हनुमंत औषधी आणण्यासाठी गेला. अनिल औषधी समग्र उठवेल्या स्वामित्र श्रीरामचंद्र ना टोपे. राजा रावणाला कळाला हनुमंत औषधी आणण्यासाठी गेलेला आहे. अरे गेलाय नक्की लक्ष्मणाला उठविल्याशिवाय राहणार नाही. कारण हनुमंत तसा आहे. त्यांना अभ्यास माहिती होता हनुमंताचा.
त्याच्या मला राजा रावणाला वाटलं नक्की राजा रावण घाबरला आणि काय करू लागला. हे तव एकमेका परी जवीर रण येऊदे करकस अवघे मिळेल युधास मग मास पानांत. जर लक्ष्मण या हनुमंत गेला त्याने औषधी आणली वल्ली आणली तर लक्ष्मण उठला हे आम्हाला आवडत नाही. हे एकापेक्षा एक बळी आहेत एकापेक्षा एक बहादूर आहेत असा राजा रावण विचार करू लागला. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजितादी आख्या पुत्र कुमार कुमार मारिले. अरे या ठिकाणी लढत लागली अनेक राक्षस त्या हनुमंतानं मारले युद्धामध्ये अनेक मारल्या गेले. अरे ज्यानं 80,000 पत्न्या त्या राजा रावणाने यांच्या संग काय लग्न लावले खरोखर लग्न लावले होते का. हे जी सुंदर दिसांती उचलीत होता 3 ताळातल्या उचलल्या लोकांना उचलल्या मानव कन्या उचलल्या देव कन्या उचलल्या राक्षस कन्या उचलल्या मानव कन्या उचलल्या. अरे जी सुंदर दिसांती या इंद्रजिताच्या बळावर त्यानं उचलल्या. शेवटी या अजमाया शक्तीला हात घातला त्याचा अख्ख लंका जाळून टाकली. इंद्रजित मारला क्या कुमार मारला त्याचे प्रधान मारले त्याचे मुलं मारले. राहिला आता रावण म्हणला आता मीच राहिलोय ना तर बाबा पुढे परिहार देतात. ऐसे चिंतित रावण करू विसरला भोजना विसरला उदक पाना अति चिंता मना पीडित. चिंता लागली चिंता चित्ता नाही चिंता चिंता ओल्या झाला चालती चिंता लागलेल्या लागली त्याला झोपही येईना त्याला जेवणही जायना. अरे गेला हनुमंत अरे नक्की औषधी आणतोय लक्ष्मण उठवतोय मग हे माझं सगळं व्यर्थ गेलं. मी तर मुकाट्या मोठी शक्ती टाकलेली त्याची वाचायची हिंमत नाही. आणि हनुमंत गेला त्यावेळेला चिंता वाटू लागली राजा रावणाला. निद्रान लागे से जैसी करितासे उठी बैसी तव देखील काळे नेमेसी मग चरणाशी लागला. उठवास केली त्यांनी रात्रभर झोपच आली नाही. मग समोर काळनेमी होता त्याच्या जवळचा होता आपला जवळचा पाहुणा होता. त्या काळनेमीला राजा रावणाने पाहितलं आणि पाहितल्याबरोबर राजा रावण त्या काळनेमीला काय बोलतोय. चारी मुखे सरती दाळा विकट विक्राळ दगदगीत नेत्र गोळा जैसे इंगळ खदिराचे. त्या ठिकाणी काळनेमी कसा होता त्याच्या रूपाचं वर्णन नाथ महाराज सांगू लागले. त्याला 4 तोंड होते त्याच्या तोंडामधल्या जिभे लल्लल करीत होत्या. त्या ठिकाणी त्याचे डोळे लाल होते दिसायला कसली तरी भ्यासूर अवलाद होती. आणि ही काळनेमी त्याचं नाव होतं काळावर नियम करणारा. काळ थरथर करीत होता. जिव्हा मुखी समसमिता ती दीर्घ 4 हात केस निळ कठीण ते उभ्या दिसत सुळ जैसे. त्याचे डोळे लाल होते आणि जसे या जमिनीवर झाड आहेत ना तसे त्याच्या अंगावर केस टाईट उभा होते. आणि याची प्रार्थना राजा रावण या काळनेमीची करू लागला. अति तिकट दाडा 4 मुख समान पर्वत दरी खापरायसा काळा शरीरी मुखे 4 समसमित. त्याला 4 तोंड होते त्याच्या मुखामध्ये लळल जीभ करीत होती. तर एक तोंड कसलं होतं हे पर्वताच्या दऱ्या तसं एक तोंड होतं मोठाल्या मग ह्या अवलाद तरी होती कशी. आणि त्याची प्रार्थना हा राजा रावण करू लागला. वरक्ष रोविले जैसा सती तैसा हात पाय दिसती बेंगोळवाणी शरीर क्राती देखता भीती यम काळ. आणि दिसायला तर म्हणतात तव्याची पाठ एवढा काळा झर. आणि त्यावेळेला त्याची विनंती करू लागला राजा रावण. आणि विनंती करीत असताना त्याचे हात पाय कसे दिसू लागले जमिनीवर झाड उभा आहेत आणि वाकडा तिकडा
आणि ते अशी भ्यासूर त्या काळनिमीला राजा रावणाने पाहितलं. अति भयानक शरीरच्या प्रार्थी दसशीर तो जावन या सत्वर पर्वतेंद्र टाकावा. त्यानं त्या काळनिमीला जवळ बोलवून घेतलं. त्याचं भ्यासूर रूप राजा रावणाने त्याच्या पाठीवर हात फिरविला आणि सांगतो म्हणले, ऐक, त्या ठिकाणी पर्वताच्या ठिकाणी हनुमानजीचं उड्डाण धावू लागलेलं आहे. त्याला राजा रावण त्या काळनिमीला सांगू लागलाय, आपण शांत चित्तेने ऐकून घ्या. लवनादी सकळ समुद्र कुसद्वीप समग्र लंगोन या शिर समुद्र पर्वतेंद्र टाकावा. सांगितलं, अरे बाबा, इथून 7 समुद्राचं ओलांघन करायचंय. पलीकडे कुशद्वीप नावाचं आहे आणि त्याच्या पुढं द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर जायचंय अशी राजा रावण त्या काळनिमीला सांगू लागला. तुझं नभवेग गमन म्हणून आलो तुझं शरण. तेथे गेला कपिनंदन त्याशी विघ्न करावे. मी तुला शरण येतो रे. अरे त्या ठिकाणी हनुमंत गेलेला औषधी आणण्यासाठी, म्हणून मी तुला शरण येतो, म्हणून मी तुझी विनंती करतो. राजा रावण काळनिमीला गोड बोलू लागला. ऐक विनंती लक्ष्मणा भेदली शक्ती उदय येता ग बसती स्वामित्री निश्चिती मरेल. विनंती करू लागला, काळनिमी ऐक. हनुमंताचं गमन उड्डाण त्या वल्ली द्रोणागिरीच्या दिशेनं धावू लागलेलं. त्यानं रामासंग पैठ लावलेली आहे. मी कोणत्याही कशाही परिस्थितीमध्ये त्या लक्ष्मणाला उठवतो, त्याची तू काळजी करू नको. पुढील वाचक आहेत शिवाजी महाराज होरकटे, सूचक आहेत भारत बापू चला लिंबलेकर, आशिष सय्यद 100 रुपये, उत्तम हरिबा बडे 100, गवळण बडे 50 रुपये, सूर्यकांत रंगनाथ बडे 500 रुपये, बाळू श्रीधर बडे 100 रुपये, भरत रत्न पारके 50 रुपये, निखिल बाबूराव जाधव बापूराव जाधव 100 रुपये, प्रकाश नरहरी बडे 200 रुपये, बडे शाहू विठ्ठल 200 रुपये, साय सासरोबा बडे 200 रुपये, रोहिदास साहेबराव तंबूड 100 रुपये, कृष्णा बाबासाहेब बडे 500 रुपये, नामदेव उत्तम घुले 200 रुपये, माऊली बडे 100 रुपये, महादेव उत्तम घुले 500 रुपये, बाबूराव शिवाजी बडे 200 रुपये, महारुद्र रामभाऊ बडे 500 रुपये, सुमंत रंगनाथ बडे 100 रुपये, शिरो मदन घुले 100 रुपये, कृष्णा महादेव भुगे, करण महादेव भुगे 200 रुपये. पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभुराम चंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. या लागी वायुनंदन करुणी सवेग उड्डाण, दिव्य औषधे आणून सोय लक्ष्मण उठविल. करते गौवा महाराज सांगतात, राजा रावण काळनिमीची विनवणी करू लागलेला आहे. हनुमंत गेलेला आहे. आत्ताच असणारी या ठिकाणी द्रोणाचलपवल्ली घेऊन येईन आणि लक्ष्मणाला उठवीन, याच्या करता रावण काळनिमीची विनवणी करीत आहे. उदयान येता ग बसती आणून औषधी समजती, वाचवया निश्चिती प्रतिज्ञा मार्वती करून गेला. उदयान येता ग बसती, सूर्य उदयाच्या आत असणारी या ठिकाणी घेऊन येणार आहे. मार्वती म्हणजे हनुमंताने प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा करून असणारा तो गेलेला आहे. तत्काळ औषधी आणून आताची उठेल लक्ष्मण,
मग त्यासी झुंजेल कोण राम लक्ष्मण तुरबळी तात्काळ आताच असणारी या ठिकाणी वली आणे आणि जर लक्ष्मण उठला तर मग तुरबळी बळवान असणारे राम लक्ष्मण आहे आणि त्यांच्या बरोबर असणारा मग त्या ठिकाणी युद्ध कोण करणार आहे. अति बळिया वायुनंदन कळी काळा नाटोपे जाण बलिष्ठ सकळ वानर गण त्यासी कोण झुंजेल. हनुमंताचं बळहन रावणाला माहित होता ती बळीया वायुनंद हो बळवान असणार आहे त्यांच्या बरोबर 18 पद्म वानर अनेक असणारा बळवान शक्तिवान आहे आणि त्यांच्या बरोबर मग युद्ध कोण करणार आहे. कपटे करुण ब्रह्मशक्ती आळलीला आहे उर्मिला पती तव कार्य साधावे हातो हाती उदया ग बसी न येता. रावण काळनिमीला सांगू लागलेला कपटे करून या ब्रह्मशक्ती म्या कपटानी असणारा उर्मिलेचा पती कळला लक्ष्मण म्हणून असणारा या ठिकाणी हे कार्य असणारा काळनिमी तू केलं पाहिजे. चंद्रामृत सदा पूर्ण चंद्राचर मनती म्हणून ये रवी तो दोनाद्री जाण नाम विधान विख्यात. रावण असणारी त्या पर्वताची माहिती काळनिमीला देत आहे. हो चंद्राचल म्हणतात पण हमेशा असणारी त्या ठिकाणी येरवी दुर्नाचल तो पर्वताचं नाव आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व माहिती देत आहे. रूपाले चंद्रामृत अमृत संजीवनी त्यासी म्हणत औषधी ऐसे अनंत पर्वती समस्त व्रतती. रूपाली असणारी त्या ज्या पर्वतावरती वल्ली आहे चंद्राचळ आहेत आणि अखंड असणारा त्या दुर्नाचळ पर्वतावर असणारा हा देवली आहेत. ते गेला कपिनंदन बहुमाया करून आपण त्यासी करावे विघ्न सूर्योदय जवनवय. तेथे गेला या कपिनंदन हनुमंत गेलेला आहे काळनिमी बहु प्रयत्न करा आणि असणारा त्या ठिकाणी मायावी कपटे कर आणि त्या हनुमंताला तू विघ्न कर. तेही मायेचे लक्षण जटाधारी वल्लार भरण सर्वांगी भस्म उधळण असं धारण ऋषी वेद. मायावी करायची पण कशी करायची मायेचे लक्षण रावण सांगू लागला. जटाधारी असाधारण ऋषी वेश धरायचा असे साधू म्हणता असल्यासारखं त्या ठिकाणी सर्व आपण त्या ठिकाणी साधूचा वेश धरायचा. तापस वेश धरून पूर्ण करावा आश्रम निर्माण गोंगावया कपिनंदन माया आपण करावी. साधूचा असणारा ऋषीचा वेश धारण कर जेणेकरून हनुमंत त्या ठिकाणी गोल्या रमल्या जाईल. अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी पूर्णत्व असणारी साधना आश्रम निर्माण कर. सुपक व फळे सुशील तळ जळ सुंदर वृक्ष सुपरिमळ आपण धरावे हाती सुशील गोळांगुळ विंकू दवाया. आश्रम चांगल्या प्रकाराचा निर्माण कर. सुसळ अशा प्रकाराचा बगीचे वृक्ष असणारी त्यांना फळ जेणेकरून हनुमंताचं मन रमल्या जाईन गोल्या जाईन. अशा प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण तो साधन धर. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कतसी वर्णावा रघुनंदन तेने त्यासी सुख गहन कपिनंदन विंगू तेल. निष्ठ असणारी ब्रह्मज्ञान जावा कथेमध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं कथेशी वर्णावा रघुनंदन रामाची कथा असणारी मुखामध्ये वर्णन कर जेणेकरून हनुमंत गोतल्या जाईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण तो रामकथा सांग. अतिथ्य करावे हनुमंता सुरस सांगावी राम कथा जेणे गुंती पडे कपिनाथा ते सर्वता करावे. अतिथी सुरस करा
राव हनुमंताचा अतिथीकर चांगल्या प्रकारचं पाणी बसण्याकरता असणारी आसन आणि मुकानी रामाची कथा जेणे गुंती पडेल कपिनाथ हनुमंत त्या ठिकाणी गुंतल्या जाईल अशा प्रकारे असणारी काळणी मी तू सर्व निष्ठा कदाव ते माशूर राक्षसी प्राणी मात्र सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी ऐसी जे कपिंद्रासी ते गिळी त्या आश्रमासमोर असणारा सरोवर आहे मोठा तलाव त्या सरोवरामध्ये असणारी एक मोठी असणारी ग्राही असणारी सुसर आहे जेणेकरून हनुमंताचा तू प्राण घेईल ती व्यक्ती काढणी मी तू ती साध्य कर औषधी समीप सविस्तर जळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर ते कपिंद्र गोंगावा आश्रमाजवळ असणारी चांगल्या प्रकाराचे सरोवर वृक्षे अशा प्रकाराचे जेणेकरून हनुमंताचं मन रमल्या जाईल गुंतल्या जाईल अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी तू सर्व साधना कर गमन करुणी शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती ते युक्ती साधावी रावण म्हणू लागला काळणे मी तुला असणारी अनेक गमन करण्याची तुझी कडगती आहे जेणे असणारा कपी म्हणजे हनुमंत मरेल पावे ती व्यक्ती असणारी त्या ठिकाणी काळणी तू त्या ठिकाणी कर मी तुझा सांगो कपट गती तव तू केवळ कपट मृती ते माझी काय युक्ती सर्वता मारवती मारावा रावण म्हणू लागला काळणी मी तू असणारी कपटाची मूर्ती आहेस आणि कपट कर म्हणून सांगू म्हणलं तर म्हणला मी किती म्हणून सांगू तुझ्या व्यक्तीने तुझ्या बुद्धीने तुझ्या कपटाने असणारा हनुमंताला त्या ठिकाणी गो मरण पावल्या हनुमंत स्वमित्र मरेल त्वरित मरण पावेल रघुनाथ दोघा मृत त्याचनी रावण म्हणू लागला मरेल पावलिया हनुमंत हनुमंत मरला तर असणारे लक्ष्मण वाचणार नाही प्रभू रामचंद्र पर्णाचा त्याग करतील दोघा मृत्यू तुझे हो हे कार्य जर काळनिमित्त साधत असणारे आपोआप सर्व कार्य पूर्ण होईल मरण पावल्या रघुनंदन कैसे निवाचल विभीषण सुग्रीव ही सांडील प्राण अर्धशन लागता मरण पावलिया रघुनंदन हो राम जर मेले तर असणारी शरणांगत आलेला विभीषण प्राण सोडी राजा सुग्रीव प्राणाचा त्याग करेल हे सर्व कार्य असणारे या ठिकाणी निश्चित होतील नळ नीळ जांबवंत जुप्त मरातील समस्त एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला नळ नीळ जांबुवंत जे जुत्पाती आहे ते सर्व मरतील पण एवढा कार्यार्थ साधला एकला हनुमंत मारला तर असणारे सर्वाचा निश्चित मृत्यू होणार आहे म्हणून धरिले दोन्ही चरण देईन अर्ध राजधान चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण स्वय व्हावे एवढा रावण म्हणला आणि काळनिमीचे दोन्ही चरण पाय धरले हो मी असणारी या ठिकाणी सागरामध्ये समुद्रात बुडत आहे तारू आपण मला तू तारून नेणे करता एवढा राजा आपण असणारे काळनिमीची त्या ठिकाणी चिरण धरून विनवणी करीत आहे मग ग्लानी बाकी बहुता पडे चरणावरी मागुता मज होत से प्रानंदावस्था जीवदाता तू होई प्राण त्या ठिकाणी लुळू लागला काळनिमीच्या चरणावर रावण माझा प्राण जाता आहे तुम्हाला प्राणदाता जीवदाता होय अशा प्रकारे असणारे काळनिमीची पुन्हा पुन्हा विनवणी करीत आहे ऐसे ऐकताची उत्तर दचकला राक्षस वीर हृदयी खेचिला दुर्धर कपट प्रकार
काळनिमीनं ऐकिलं. ऐकिल्याबरोबर असणारा दचकाला काळनिमी आणि दचकून म्हणू लागला, कपट प्रकार भला नव्हे, कपट करणं चांगलं नाही असा विचार काळनिमी